जटा मंदिर म्हणजे जेथे महादेवानी जटा आपटलेल्या आहे. हे मंदिर त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी माउंटेन येथे आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी असे महात्म्य श्री नामदेव महाराजांनी सांगितलेले आहे. ब्रह्मगिरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन मावशी आणि मी निघालो ब्रह्मगिरी चढायला. जाताना असं वाटत होते की पाऊस खूप आहे वरती आणि आम्ही काहीच नेलेलं नव्हतं नाही का. इकडे गंगाद्वार आहे, म्हटलं आता गंगाद्वारला तिकडनं येताना जाऊ. इकडं जायचं मंदिर, इथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथून खऱ्या पायऱ्यांना सुरुवात होती नाही का, कारण इथून आहे ना खूप अवघड पायऱ्या आहे. वरती गेलो आणि नजारा इतका भारी होता ना, वाटतच नव्हतं इथून जावं, पण आम्हाला अजून वरती जायचं होतं. इकडं ब्रह्मा विष्णू महेश्वर होते. पायऱ्या जरा कठीणच आहे ब्रह्मगिरीच्या, पण म्हटलं आज जायचंच ब्रह्मगिरीला. पायऱ्यांवरून पाणी लय येत होतं, लोक पण खूप होते नाही का सोबत, एन्जॉय पण करत होतो. आणि ते म्हणतात ना, काय तो डोंगर, काय ती हवा, काय ते पाणी, सगळं ओके मध्ये हाच एन्जॉय करत आम्ही मस्त ब्रह्मगिरी वगैरे चढत होतो. आणि वरती चढलो, इतकी हवा होती ना की माप नाही. आम्ही इतका एन्जॉय करत होतो. वरती धुकं पण खूप होतं. मग ज्योतिर्लिंगाचं वगैरे दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही जटा मंदिराकडे. पावसाने भिजलो पण होतो आणि हे बघा जटा मंदिर पण आलं. आणि येथे महादेवानी जटा आपटलेल्या आहे, त्यामुळे या मंदिराचं नाव जटा मंदिर पडलं. बघा ठसे पण उमटलेले, इथे गुडघ्यांचे ठसे पण आहे. मग दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे ना पाण्याचं पण तळ आहे नाही का, हे प्यायचं पाणी पिऊ पण शकतो आपण. तिथं थोडा एन्जॉय वगैरे केला आणि निघालो आम्ही परत यायला. येताना काही नाही वाटलं, पण ह्या पायऱ्या पाहून आहे ना अजून भीती वाटत होती. ब्रह्मगिरीला तसं बघण्यासारखं खूप आहे. जटा मंदिर आहे, गौतम ऋषींनी 12 वर्ष तिथं तपस्या केली. वापस गोदावरीचा उगम तिथं झालाय. आणि मग खाली येताना लेन डेंजर दुर्घटना घडली, माकडानेच चावलं. मग दवाखान्यात गेलो, इंजेक्शन वगैरे घेतले आणि गेलो ज्योतिर्लिंगावर. तोंड वगैरे धुतलं, जेवण केलं, भूक लागली होती त्यामुळं मग घरी परतलो मस्त.